नेक्स्ट टॉपिक बघा. पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. अतिशय महत्वाचा टॉपिक. 10वी मध्येच नाही तर 11वी 12वी दोन्ही ठिकाणी तुम्हाला या टॉपिकचा अतिशय चांगला उपयोग होईल. बऱ्याचशा बेसिक प्रॉपर्टीज आहेत ज्या तुम्हाला या पिरियॉडिक टेबलवरून अगदी इझिली त्याच्याबद्दल सांगता येईल. बघा काय घेतले पहिल्यांदा. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. टुडे 118 एलिमेंट्स आर नोन. आज सायन्सच्या बाबतीत जर विचार केला एकूण एलिमेंट्सची संख्या किती, तर 118 एलिमेंट्स आजपर्यंत माहिती झालेली आहेत. इन इयर 1800 ओनली अबाउट 30 एलिमेंट्स वेअर नोन. साधारणपणे 1800 मध्ये फक्त 30च एलिमेंट्स माहिती होते. इनिशियली एलिमेंट्स वेअर क्लासिफाईड ॲज मेटल्स अँड नॉन मेटल्स. सुरुवातीला यांचं क्लासिफिकेशन जे होतं ते कसं होतं, मेटल्स आणि नॉन मेटल्स फक्त असं. लॅटर अनदर क्लास ऑफ एलिमेंट्स कॉल्ड मेटॅलॉइड्स वॉज नोटिस्ड. मग मेटल नॉन मेटल हे तर तुम्हाला माहितीच आहे. मेटॅलॉइड्स म्हणजे याच्यामध्ये काही प्रमाणात मेटलच्या पण प्रॉपर्टीज असतील, काही प्रमाणात नॉन मेटल्सच्या सुद्धा प्रॉपर्टीज असतील. मग आता ही जी क्लासिफिकेशनची जी काही सुरुवात झाली त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला क्लासिफिकेशनचा प्रकार जो आलेला आहे तो आहे डोबे-रायनर्स ट्रायड्स. आता याच्यामध्ये बघा त्याने काय केलेलं आहे ते. डोबे-रायनर सजेस्टेड दॅट प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. बघा कशाला त्यानं महत्व दिलेलं आहे ते लक्षात ठेवा. कोणत्या सायंटिस्टनं कोणत्या टर्मनुसार क्लासिफिकेशन केलेलं आहे, दॅट इज इम्पॉर्टंट. मग डोबे-रायनरनं काय केलेलं आहे, त्यानं एलिमेंटच्या प्रॉपर्टीज या ॲटॉमिक मासवरती अवलंबून असतात असं त्यानं सांगितलं. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. जर समजा आपण सोडियम कन्सिडर केलं तर सोडियमसाठी आपण असं लिहितो 11 आणि 23. याच्यातलं 11 हे त्याचा ॲटॉमिक नंबर आहे आणि 23 हा त्याचा मास नंबर किंवा ॲटॉमिक मास आहे. तेव्हा पहिल्यांदा सायंटिस्ट लोकांनी याला महत्व दिले, ॲटॉमिक मासेसला. ही मेड ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट्स. त्यानं काय केलं, 3 एलिमेंटचा ग्रुप केला. इच हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. ते 3 एलिमेंट्स कशानुसार त्यानं सिलेक्ट केले, त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम पाहिजे. आणि त्या तिघांचा जो ग्रुप आहे त्याला नाव दिलं त्यानं ट्रायड्स, कॉल्ड ॲज ट्रायड्स. ही अरेंज्ड दीज एलिमेंट्स इन ए ट्रायड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. त्यानं या 3 एलिमेंट्सला इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासनुसार त्यानं त्यांना अरेंज केलं. ही शोड दॅट ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट्स. यानं काय केलेलं आहे बघा. पहिल्यांदा सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज असलेले 3 एलिमेंट्स त्यानं घेतले. त्याच्यानंतर त्यांचे ॲटॉमिक मासेस कन्सिडर करून त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये त्यांना मांडलं. आणि त्याचं ऑब्झर्वेशन असं होतं की जो मिडल एलिमेंट आहे त्याचं ॲटॉमिक मास हे उरलेल्या दोघांच्या ॲटॉमिक मासचं ॲव्हरेज किंवा मीन येतं. आता इथे एक्झाम्पल्स बघा काय काय आहेत ते. लिथियम, सोडियम, पोटॅशियम असं घेतलेलं आहे. मग लिथियमचा ॲटॉमिक मास 6.9. हा एलिमेंट 1चा ॲटॉमिक मास इथं दिलेला आहे. एलिमेंट 3चा ॲटॉमिक मास इथं आहे, म्हणजे हा पहिला लिथियम 6.9. त्यानंतर हा पोटॅशियम त्याचा आहे 39.1. आणि एलिमेंट 2 साठी काय होणार, 6.9 प्लस 39.1 इथे घेतले बघा दुसरं सोडियमसाठी आणि डिव्हायडेड बाय 2 केलं, म्हणजे ॲव्हरेज काढलाय तिला. इथं फॉर्म्युला दिलाय बघा मीन साठी. हा आहे पहिल्या एलिमेंटसाठी स्मॉल ए, तिसऱ्या एलिमेंटसाठी ॲटॉमिक मास स्मॉल सी. दोघांचा ॲव्हरेज इथं येतो का एवढं त्याने चेक केलं.
लिथियम आणि पोटॅशियम याचा ऍव्हरेज येतो 23, सोडियमसाठी तोच ऍव्हरेज, तीच व्हॅल्यू आहे. त्यानंतर आहे कॅल्शियम, स्ट्रॉन्सियम अँड बेरियम. आता कॅल्शियम साठी 40.1 आहे, बेरियम साठी 137.3 आहे. मग या दोघांची ऍव्हरेज त्यानं काढली, ती ऍव्हरेज येते 88.7. मात्र प्रत्यक्षात व्हॅल्यू किती आहे? 87.6. त्याच्यानंतर या तिघांना घेतले त्यानं, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हे सगळे नॉन मेटल्स आहेत. तर क्लोरीन साठी 35.5 आहे, आयोडीन साठी 126.9 आहे. या दोघांची ऍव्हरेज घेतली ती 81.2 येते. मात्र ब्रोमीनचा ऍक्च्युअल ॲटॉमिक मास आहे 79.9. थोड्या व्हॅल्यूज मध्ये डिफरन्स आहे, पण या सगळ्यात महत्वाचं हे जे काम होतं की यांचं क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे, याला कमीत कमी या ठिकाणी सुरुवात तरी झालेली आहे. सो पुढं काय म्हटले बघा, बट ऑल नोन एलिमेंट्स कुड नॉट बी क्लासिफाईड इनटू डोबे-रायनर्स ट्रायड्स. मात्र त्यावेळेला माहिती असलेले सगळे एलिमेंट्स या पद्धतीनं अरेंजमेंट करता आलेली नाही. त्याच्यानंतर दुसरा सायंटिस्ट आला, न्यूलँड्स, आणि त्यानं काय केलं, त्याने एक लॉ सांगितला, लॉ ऑफ ऑक्टेव्स. सायंटिस्टचं नाव आहे न्यूलँड आणि त्याचा जो लॉ आहे तो आहे लॉ ऑफ ऑक्टेव्स. न्यूलँड्स अरेंज्ड द एलिमेंट्स इन एन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. यानं पण कशाला महत्व दिलंय? ॲटॉमिक मासलाच इम्पॉर्टन्स आहे, ते महत्वाचं लक्षात ठेवा. मग यानं जे काही एलिमेंट्स अवेलेबल होते त्यांना ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये त्यानं मांडलं. इट स्टार्टेड विथ लाइटेस्ट एलिमेंट ऑफ हायड्रोजन. त्याचं सुरुवात कुठून होती? सगळ्यात लाईट एलिमेंट, वजनाला हलका असलेला, तो म्हणजे हायड्रोजन. अँड एंडेड अप विथ थोरियम. आणि शेवट कुठं झाला त्याचा? थोरियम मध्ये शेवट झाला. ही फाउंड दॅट एव्हरी एट्थ एलिमेंट हॅड प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट. त्याचं ऑब्झर्वेशन हे लक्षात ठेवा. त्यानं काय सांगितलं? प्रत्येक 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या पहिल्या एलिमेंट सारख्या असतात. याच्यामध्ये बघा त्यांनी एक्झाम्पल कसं सांगितलंय, सोडियम इज द 8th एलिमेंट फ्रॉम लिथियम. लिथियम पासून 8वा एलिमेंट कोण आहे? सोडियम. आणि लिथियम आणि सोडियम या दोघांच्याही प्रॉपर्टीज सिमिलर आहेत, हे त्यानं सांगितलं त्याच्यात. Also magnesium shows similarity to beryllium. मगाचं काय होतं? लिथियम शोज सिमिलॅरिटी विथ सोडियम. आता काय सांगितले? मॅग्नेशियम आणि बेरिलियम यांच्या प्रॉपर्टीज सिमिलर आहेत. ऑल्सो क्लोरीन शोज सिमिलॅरिटी विथ फ्लोरीन. क्लोरीन आणि फ्लोरीन यांच्या पण प्रॉपर्टीज सिमिलर येतात. आता आपण या टेबलमध्ये इथं बघूया. पहिलं कोण होतं? लिथियम. इथं लिथियम आहे, बरोबर त्याच्या खाली सोडियम आलेला आहे. त्यानंतर बेरिलियम आणि मॅग्नेशियम, फ्लोरीन आणि क्लोरीन, ही दिलेली एक्झाम्पल्स. हे एलिमेंट्स जे ते आता सांगितलेले आहेत ते एकाच कॉलम मध्ये तुम्हाला दिसले पाहिजे, म्हणजेच त्यांच्या प्रॉपर्टीज सेम आहेत असं तुम्ही म्हणू शकता. ही कम्पेअर्ड, ह्यानं काय केलं बघा परत, ही कम्पेअर्ड धिस सिमिलॅरिटी विथ ऑक्टेव्ज इन म्युझिक अँड हेन्स ही कॉल्ड इट ॲज लॉ ऑफ ऑक्टेव्स. मग ह्यानं हे जे काही आता आपल्याला दिसतंय इथं की प्रत्येक 8वा एलिमेंट पहिल्या एलिमेंट सारख्या प्रॉपर्टीज दाखवतो. जसं तुमचं सा रे ग म प ध नी आणि परत सा येतो, तसं आहे हे 7 झाले आणि ह्याचा 8वा स्वर जो आहे तो परत सा येतो. बघा लक्षात येते का? मग त्यानं या पद्धतीने सांगितले की प्रत्येक 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज या पहिल्या एलिमेंट सारख्या असतात आणि हे जे काही सप्तक आहे त्यांना ऑक्टेव असं म्हणतात.
8 स्वर आहेत ते, तर त्याच्यासारखं हे दिसतं. मग आता याच्यामध्ये परत त्यांनी काय केले, ह्या 6च्या वर काहीतरी लिहिलंय बघा, DO. रेच्या वरती RE ठीक आहे, ग च्या वरती हे असं आहे. तर हे जे वरती लिहिलेले जे स्वर आहे ते पण सारेगमच आहे, फक्त ते वेस्टर्न म्युझिक मधलं आहे, म्हणजे पाश्चिमात्य देशातलं आहे. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला हे एवढं जरी सारेगम प ध नि स ओळीनं जरी माहित असलं तरी बास आहे. लिमिटेशन्स बघा तर याचे काय आहेत. धिस लॉ इज ऍप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. आता याच्यात प्रॉब्लेम सुरू झाले परत. कसले प्रॉब्लेम सुरू झाले की कॅल्शियम पर्यंत ह्या क्लासिफिकेशन नुसार बऱ्यापैकी एक्सप्लेनेशन मिळायला लागते. बाबा होय ठीक आहे, ह्या दोघा तिघांचे प्रॉपर्टी सेम येतात. मात्र तिथून पुढे सगळं बिघडायला लागलं. Newlands fitted all known elements in a table of 7 into 8, that is 56 boxes. साधारणपणे त्या काळामध्ये एलिमेंटची संख्या जी होती ती ह्या 56 बॉक्सेस मध्येच बसलेली त्याची. 7 into 8 बॉक्सेस. ठीक आहे. ही प्लेस्ड 2 elements each in some boxes to accommodate all known elements in the table. त्यानं काही ठिकाणी एकाच बॉक्समध्ये 2-2 एलिमेंट्स आहेत. कोबाल्ट निकेल एकत्र आहेत. इथं सिरियम आहे, लॅन्थॅनम आहे, हे दोन्ही एकत्र आहेत. मग हे त्यानं कशासाठी केलं, त्यावेळेला माहिती असलेल्या सगळ्या एलिमेंटना एकत्र बसवायचं होतं त्याला. त्यामुळे त्यानं असं केलं. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट अँड निकेल, सिरियम अँड लॅन्थॅनम. त्याच्या पुढे बघा, ही प्लेस्ड some elements with different properties under same note in the octave. हेच झालं, याच्यामध्ये गोंधळ झाला परत पुढे. यानं काय केलं, काही एलिमेंट्स जे आहेत जे वेगवेगळ्या प्रॉपर्टीजचे आहेत ते त्यानं एकाच नोटच्या खाली म्हणजे एकाच कॉलम मध्ये प्लेस केले. ते नको आहे. हे सगळं क्लासिफिकेशन करण्यामागचा उद्देश काय असतो की एक सेम प्रॉपर्टी किंवा सिमिलर प्रॉपर्टीज असलेले एलिमेंट्स एकत्र आले पाहिजे. हे त्याचं उद्देश आहे त्या क्लासिफिकेशनचा. म्हणजे सगळ्यांचा वेगवेगळा अभ्यास करायची काही गरज नाही. एका ग्रुपचा अभ्यास केला, एका कॉलमचा अभ्यास केला की त्याच्यात सगळे एलिमेंट्स येतील. म्हणजे सगळ्यांच्या प्रॉपर्टीज सेम पाहिजे. ह्यानं काय केलेलं आहे, काही एलिमेंट्स त्यानं वेगवेगळ्या प्रॉपर्टीजचे असताना सुद्धा त्यानं एकत्र ठेवलेले आहे. एकाच ग्रुपमध्ये ठेवलेले आहे, अंडर सेम नोट ठेवलेले आहे. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट अँड निकेल वेअर प्लेस्ड अंडर द नोट. हा नोट आहे बघा. कोबाल्ट निकेल हे मेटल आहेत, मात्र याच्यामध्येच कोण आलेत बघा, हॅलोजन्स पण याच्यातच आहेत, फ्लोरीन आणि क्लोरीन. फ्लोरीन आणि क्लोरीन हे नॉन मेटल्स आहेत. कोबाल्ट निकेल हे मेटल आहे. ब्रोमिन सुद्धा हॅलोजनच आहे, तो सुद्धा नॉन मेटल आहे. आयर्न हॅव्हिंग सिमिलॅरिटी विथ कोबाल्ट अँड निकेल वॉज प्लेस्ड अवे फ्रॉम देम along with non-metals oxygen and sulfur under the note Ti. आता बघा, आयर्न जो आहे, आयर्नच्या प्रॉपर्टीज कोबाल्ट आणि निकेल सारखे आहेत, कारण तो सुद्धा मेटलच आहे. पण त्या आयर्नला हिथं ठेवले बघा. आणि याच्या बरोबर कोण आहे बघा, ऑक्सिजन आहे, सल्फर आहे. हे दोघं पण, ऑक्सिजन आणि सल्फर हे दोघं पण नॉन मेटल्स आहेत आणि आयर्न मेटल आहे. आयर्न, कोबाल्ट आणि निकेल यांच्या प्रॉपर्टीज एकसारख्या आहेत, पण हे वेगवेगळे झाले. त्यामुळे हे चुकीचं आहे त्याच्यामध्ये. These octaves did not have provision to accommodate newly discovered elements. आता हे सुरुवातीचा काळ होता, हा नवीन एलिमेंट्सचा शोध लागणारच होता येत्या काळामध्ये. हे जे नवीन एलिमेंट्स जे येतील, शोध लागला समजा नवीन एलिमेंट, तर त्याला ह्याच्यात कुठं बसवायचं परत. तर अशी कोणतीही रिकामी जागा त्याच्यामध्ये नव्हती. हेन्स न्यू एलिमेंट्स कॅनॉट बी ऍडजस्टेड इन दीज ऑक्टेव्स. त्यामुळे नवीन एलिमेंटला ठेवण्यासाठी याच्यामध्ये कोणतीही वेगळी जागा नाही असं त्यांनी सांगितलंय. इन इंडियन म्युझिक सिस्टम, आपले भारतीय संगीत शास्त्र जे आहे त्याच्यामध्ये 7 मेन नोट्स, सा रे ग म प ध नि, आठवा येतो तो सा, इज कॉल्ड सप्तक.
द फ्रिक्वेन्सी ऑफ द नोट्स गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम सा टू नी, देन कम्स सा, अप्पर पुढच्या सप्तकातला सा येतो, ॲट डबल द फ्रिक्वेन्सी ऑफ ओरिजिनल सा. पहिल्या सा पेक्षा पुढचा सप्तकचा जो सा येतो त्याची फ्रिक्वेन्सी डबल असते. द नोट्स रिपीट आफ्टर कम्प्लिशन ऑफ वन सप्तक. हे जे नोट्स आहेत ते परत रिपीट होतात. द 7 नोट्स इन द वेस्टर्न म्युझिक, हेच आहे सा रे ग म प ध नी, फक्त हे त्यांच्या भाषेमध्ये असं. वेस्टर्न म्युझिक म्हटले म्हणजे पाश्चिमात्य. पाश्चिमात्य म्हणजे बाहेरच्या देशातलं म्युझिक. नेक्स्ट पॉइंट आहे मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. त्याच्याही पुढे जायचं. आता थोडंसं क्लासिफिकेशन जे आहे ते हळूहळू थोडंसं वाढत जाईल. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्टीज कन्सिडर केल्या जातील. टेबलचा जो काही आकार आहे तो साधारणपणे वाढत जाईल. मेंडेलिव्ह डेव्हलप्ड पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट्स ड्युरिंग द पिरियड 1869 टू 1872 AD. या काळामध्ये यानं हे पिरियडिक टेबल डेव्हलप केलं. ही कन्सिडर्ड atomic mass as the fundamental property of elements. Important. यानं सुद्धा atomic mass याच गोष्टीला जास्त महत्व दिलेलं आहे आणि त्यानुसारच त्यानं क्लासिफिकेशन केलं. He arranged 63 elements known at that time in increasing order of their atomic mass. त्या काळामध्ये साधारणपणे 63 एलिमेंट्स माहिती झालेले होते. मग त्यांना कसं अरेंज केलं त्यानं, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस असं त्यांना अरेंज केलेलं आहे. ही ऑर्गनाइज्ड द पिरियडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. त्यानं हे जे काही पिरियडिक टेबल तयार केलं ते केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीजचा अभ्यास करून त्याने हे टेबल तयार केले. प्रॉपर्टीज कन्सिडर्ड वेअर, कुठले कुठल्या प्रॉपर्टीज आहेत बघा. मलेक्युलर फॉर्म्युले ऑफ हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स ऑफ द एलिमेंट्स. त्या एलिमेंट्सचे मलेक्युलर फॉर्म्युले घेतले हायड्राइड आणि ऑक्साइडचे. बघा इथं ऑक्साइड आहे, हे अजूनही ऑक्साइडच आहे. इथं हायड्राइड्स ऑक्साइड्स हायड्राइड्स ऑक्साइड या पद्धतीनं त्यानं कन्सिडर केलेले आहेत. आपण बघायचं आहे पुढे ते. हायड्राइड मध्ये जर समजा तुम्ही सगळ्यात बेसिक एक्झाम्पल जर घेतलं तुम्ही वॉटरचं हायड्राइड H2O, हे तुम्ही कन्सिडर करू शकता. बघा लक्षात येते का. आणि जर समजा आपल्याला ऑक्साईड घ्यायचं असेल Na2O, सोडियमचं ऑक्साईड, या पद्धतीने घेऊ शकता. मग ह्याच्यामधला इलेमेंट कुठला घ्यायचा, तर ऑक्सिजनचं हायड्राइड म्हटलं की हे घ्यायचं, हायड्रोजनचं ऑक्साईड म्हटलं की हे घ्यायचं, सोडियमचं ऑक्साईड हा फॉर्म्युला घ्यायचा. मग या सगळे फॉर्म्युले घेतलेत त्यानं. त्याच्यानंतर मेल्टिंग पॉइंट्स, बॉइलिंग पॉइंट्स अँड डेन्सिटीज ऑफ द एलिमेंट्स अँड देअर हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स. या एलिमेंटचे मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी, त्यांच्या हायड्राइड ऑक्साइडचे पण मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट त्यानं कन्सिडर केलेले आहेत. ही फाउंड दॅट elements with similar physical and chemical properties repeat after a definite interval. याचं ऑब्झर्वेशन तसंच आहे की सिमिलर फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज असलेले जे एलिमेंट्स आहेत ते ठराविक इंटरवल नंतर रिपीट होतात. हे रिपीट होणे यालाच पिरियडिक असं म्हणतात. हे महत्वाचं माहित असू द्या. आता पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि पृथ्वी स्वतःभोवती पण फिरते. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी लागणारा वेळ तो 24 आवर्स आहे आणि सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणारा वेळ तो 365 डेज आहे. मग हे त्यांचे त्यांचे पिरियड्स आहेत, टाइम आहे तो त्याचा. मग ह्या सगळ्या मोशन्स पिरियडिक मोशन्स आहेत. साधारण तोच शब्द प्रयोग इथं वापरलेला आहे. पिरियडिक फंक्शन म्हणजे डेफिनाइट इंटरवल नंतर ते परत परत रिपीट होतात. मग इथं कोण रिपीट होणार आहे,
प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. मग तो डोबे रायनर असू दे, न्यूलँड असू दे, नाहीतर मेंडेलिव्ह असू दे, यांनी कशाला महत्व दिलेलं आहे? ॲटॉमिक मासेस यालाच इम्पॉर्टन्स दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट आहे याच्यातलं. द व्हर्टिकल कॉलम्स इन द मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल आर कॉल्ड ग्रुप्स. हे महत्वाचं सुरू झालं. याच्यातले हे जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत यांना काय म्हणायचं म्हणून सांगितलंय? त्यांना ग्रुप्स म्हणायचं म्हणून सांगितलंय. आणि जे हॉरिझॉन्टल रोज आहेत, आडव्या ओळी, म्हणजे इकडून इकडे, ही फर्स्ट, सेकंड, दीज आर कॉल्ड ॲज पिरियड्स. यांना पिरियड्स असं म्हणतात. मग एकूण कॉलम किती आहेत बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. म्हणजे याच्यामध्ये 8 ग्रुप्स आहेत. आणि जे पिरियड्स आहेत ते किती आहेत बघा? पिरियड्स साधारणपणे 12 पिरियड्स आहेत त्याच्यात. आणि तुम्ही जर हे काळजीपूर्वक बघितलं तर बऱ्याच ठिकाणी जागा रिकाम्या आहेत. इथं काही नाहीये. हे हायड्रोजन एकटंच आहे बघा इथं. इथं पुढं पण काही नाहीये. इथं सुद्धा काय काय ठिकाणी स्पेस टाकलेले आहेत, जागा रिकाम्या सोडलेल्या आहेत. बघा, लक्षात येते. त्यानंतर इथं बघा, इथं एवढ्या सगळ्यांना एकत्र घेतलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत. सगळ्यात पहिलं लक्षात ठेवा, एकूण ग्रुप्स किती, एकूण पिरियड्स किती, हे महत्वाचं. त्यानंतर यानं हे सगळं डिझाईन करण्यासाठी कशाचा वापर केला? ॲटॉमिक मासेसचा वापर केला. त्यामुळे ते विसरू नका. आता याच्यातले एलिमेंट्स भरपूर आहेत. सुरुवातीला किती सांगितले? 63 एलिमेंट्स आहेत साधारणपणे. तेवढ्याच त्यानं क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये केलेलं आहे. मग आता बघूया हळूहळू कसं कसं काय काय जमतंय त्याच्यामध्ये. बघा, हा जो सायंटिस्ट आहे त्याच्याबद्दलची थोडी इन्फॉर्मेशन. डिमिट्री मेंडेलिव्ह. कोण आहे तो? प्रोफेसर. ते काय त्याच्या पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटी वगैरे सांगितलेले आहेत ना. He made a separate card for every known element showing its atomic mass. त्यानं प्रत्येकाचं कार्ड पण तयार केलं, त्याच्यावर ॲटॉमिक मास मेन्शन केलेलं असेल. He arranged the cards in accordance with atomic masses. ठीक आहे, काय असेल ते. तर याच्यातला महत्वाचा पॉइंट आहे. म्हणजे आता आपण मेंडेलिव्हचं पिरियडिक टेबल बघितलं, त्याचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत ते बघूया पहिल्यांदा. मेरिट्स म्हणजेच ऍडव्हान्टेजेस. Merits of Mendeleev's periodic table. Atomic masses of some elements were revised and properly placed in periodic table in accordance with their properties. यानं फक्त नुसत्या अरेंज केलेलं नाही आहेत एलिमेंट्स, त्यामध्ये सुद्धा भरपूर त्यानं संशोधन केलेलं आहे, काम केलं आहे. त्यानं काय केलं? काही एलिमेंट्सचे ॲटॉमिक मासेस चुकीचे होते, ते त्यानं करेक्ट केले आणि त्या नवीन ॲटॉमिक मास नुसार त्यांना पिरियडिक टेबल मध्ये त्यानं अरेंज केलेलं आहे. बघा, इथे एक एक्झाम्पल आहे. प्रिव्हियसली ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम वॉज 14.09. सुरुवातीला बेरिलियमचा ॲटॉमिक मास एवढा कन्सिडर करत होते. इट वॉज चेंज्ड टू करेक्ट व्हॅल्यू ऑफ 9.4. आता 14.09चं 9.4 झालं, म्हणजे ॲटॉमिक मास बदललं त्याचं. आता या मासनुसार त्याची जागा पण बदलली. अँड इट वॉज प्लेस्ड बिफोर बोरॉन. त्याला आणून बोरॉनच्या आधी बसवलं. असे त्याने चेंजेस केलेले आहेत. मेंडेलिव्ह केप्ट व्हॅकंट प्लेसेस इन द पिरियडिक टेबल फॉर द एलिमेंट्स नॉट डिस्कवर्ड टिल देन. त्यानं काही रिकाम्या जागा पण सोडलेल्या आहेत. त्या कशासाठी सोडलेल्या आहेत? की त्याला माहिती होतं की अजून काही एलिमेंट्स पुढच्या काळामध्ये सापडतील, मग ते कुठे ठेवायचे? त्या काळात अजून ते एलिमेंट्स माहिती नव्हते, त्यांच्या प्रॉपर्टीज माहित नव्हत्या. म्हणून त्याला जिथं जिथं वाटलं की इथं नवीन एलिमेंट येऊ शकतो, त्या ठिकाणी त्यांना रिकामी जागा सोडलेली आहे. बघा, हे सायंटिस्ट लोक कसलं काय खतरनाक डोकं असते त्यांचं.
3 ऑफ दीज अननोन एलिमेंट्स वेअर गिव्हन नेम्स. त्यानं असे माहीत नसलेले असे 3 एलिमेंट्स त्यानं सांगितले, त्यांना त्यानं नावं पण दिली. इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम अँड इका सिलिकॉन. म्हणजे हे जे माहिती होते एलिमेंट त्यांच्यासारख्या येणाऱ्यांच्या प्रॉपर्टीज असतील असं त्याला वाटत होतं. म्हणून त्यानं त्यांचीच नावं वापरली, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम अँड इका सिलिकॉन. फ्रॉम द नोन नेबर्स अँड their atomic masses were indicated as 44, 68, 72 respectively. त्यानं त्यांच्या ॲटॉमिक मासेस सुद्धा सांगून ठेवले. बघा, जे आहेत त्यांचा अभ्यास करायचा आपल्याला जड जाते. त्यानं असे एलिमेंट सांगितले जे अस्तित्वात नाहीत पण पुढे येणार आहेत म्हणून सांगितले. त्यानं ही ऑल्सो प्रेडिक्टेड देअर प्रॉपर्टीज. एवढंच नाही, त्याने त्यांच्या प्रॉपर्टीज पण सांगितल्या. बघा काय प्रकार आहे ते. लॅटर दीज एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड. नंतर या एलिमेंटचा शोध लागला आणि त्यांची नावं आहेत स्कॅन्डियम, गॅलियम अँड जर्मॅनियम रिस्पेक्टिव्हली. हे लक्षात ठेवा, ही 3 नावं, ही पहिली नावं त्यांची आणि त्यांचा शोध लागल्यानंतरची त्यांची नावं, त्यानंतर त्यांचे ॲटॉमिक मासेस, हे तयार करून ठेवा. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा याच्यातला. द प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं सांगितलं, नवीन एलिमेंटचा शोध लागला. द प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स मॅच्ड वेल विथ दोज प्रेडिक्टेड बाय मेंडेलिव्ह. नंतर त्यानं हे जे एलिमेंट शोध लागले आणि मेंडेलिव्हनं जे सांगितलेलं होतं ज्या प्रॉपर्टी आणि या एलिमेंट्सच्या ऍक्च्युअल प्रॉपर्टी हे अगदी करेक्ट तंतोतंत जुळलं. ड्यू टू धिस सक्सेस धिस मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स वॉज ऍक्सेप्टेड. नंतर मग मात्र हे आता एवढं प्रेडिक्शन करेक्ट यायला लागल्यानंतर मग मात्र सगळ्यांनी याचं हे जे काही क्लासिफिकेशन आहे ते ऍक्सेप्ट केलं. आपण 1 मिनिट फक्त पहिल्यांदा ह्याच्या एलिमेंट्स जे आहे त्याचे एक टेबल दिले बघा, त्याच्यातल्या एकाच त्यांनी माहिती दिलेली आहे. हे इका ॲल्युमिनियम, त्यानं ॲटॉमिक मास सांगितला 68, प्रत्यक्षात निघाला 69.7. डेन्सिटी अप्रॉक्सिमेटली इक्वल आहे. मेल्टिंग पॉइंट लो असेल म्हणून सांगितलं, तो लोच आहे 30.2. क्लोराईडचा फॉर्म्युला त्यांना असा सांगितला होता, तो असा आहे. ऑक्साईडचा फॉर्म्युला असा सांगितला होता, तो अशा पद्धतीनं आहे. नेचर ऑफ ऑक्साईड सांगितलं त्यांना एम्फोटेरिक ऑक्साईड. एम्फोटेरिक म्हणजे जे ऑक्साईड ऍसिडिक प्रॉपर्टीज पण दाखवतं आणि बेसिक प्रॉपर्टीज पण दाखवतं त्याला एम्फोटेरिक म्हणतात. ऑक्साईडचे साधारणपणे 4 प्रकार आहेत. एक असतं ऍसिडिक ऑक्साईड, दुसरं असतं बेसिक ऑक्साईड, तिसरं असतं एम्फोटेरिक ऑक्साईड आणि चौथा एक प्रकार असतो ते आहे न्यूट्रल ऑक्साईड. मग एम्फोटेरिक म्हणजे जे ऑक्साईड दोन्ही प्रकारच्या प्रॉपर्टीज दाखवतं. मग इथे एक त्यांनी टेबल एक दिलेलं आहे त्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज, बघून ठेवा फक्त, ह्याच्यातलं काय आपल्याला लागणार नाही आहे जास्त काय. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे देअर वॉज नो प्लेस रिझर्व्ड फॉर नोबेल गॅसेस इन मेंडेलिव्हज ओरिजिनल पिरियडिक टेबल. आपण जे पहिलं पिरियडिक टेबल मागाची बघितलं मेंडेलिव्हचं, त्याच्यामध्ये नोबल गॅसेस म्हणजे इनर्ट गॅसेस यांच्यासाठी कोणतीही जागा ओरिजिनल पिरियडिक टेबल मध्ये नव्हती. पण ज्या वेळेला त्यांचा शोध लागला, बट व्हेन नोबल गॅसेस, हेलियम, निऑन, आर्गॉन हे नोबल गॅसेस आहेत. म्हणजेच नोबल गॅसेसचा दुसरा शब्द प्रयोग लक्षात ठेवा, इनर्ट गॅसेस. व्हेन दे वेअर डिस्कवर्ड, मेंडेलिव्ह क्रिएटेड द झिरो ग्रुप विदाउट डिस्टर्बिंग ओरिजिनल पिरियडिक टेबल इन विच द नोबेल गॅसेस वेअर फिटेड व्हेरी वेल. कसलं हुशार माणसं आहेत बघा. ज्यावेळेला यांचा शोध लागला तर त्यांना ठेवायचं कुठं, त्यानं काय केलंय, त्यानं एक ग्रुप तयार केला, त्या ग्रुपला त्यानं नंबर दिला 0 ग्रुप. पण ते पिरियडिक टेबल मध्ये बघा इथे
इथं काय आहे, हा आहे ग्रुप 1. मग त्यानं काय केलं, याच्या आधी अजून एक ग्रुप सांगितला. त्याला काय नाव दिलं त्यानं, ग्रुप 0. ते नाव त्यानं दिलं. बाकीच्या कुठल्याही पिरियडिक टेबलमध्ये काहीही डिस्टर्ब त्यानं केलं नाही. आणि ग्रुप 0 म्हणून फक्त त्याला नाव त्यानं त्या ठिकाणी. बघा हे काय कशा पद्धतीनं करत असतात ते. त्यामुळे हे सायंटिस्ट लोक आहेत, त्यातले त्यात काही अतिशय काय म्हणायचे प्रचंड कोटीची बुद्धिमत्ता त्यांच्याकडे आहे. म्हणजे त्याला काही अमर्याद असं आहे त्यांचं डोकं, आणि ते अशा पद्धतीनं कुठेही पाहिजे त्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करू शकतात. त्याने ते 0 ग्रुप तयार केला. त्यामुळे पिरियडिक टेबलला कुठल्याही प्रकारे डिस्टर्बन्स नाही, आणि नोबेल गॅसेस जे आहेत ते सगळे त्याच्यामध्ये प्रॉपरली त्यानं अरेंज केलेले आहेत. त्याच्या पुढे जाऊयात. आता हे जसे त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत, मेरिट्स आहेत, तसे काही डिमेरिट्स पण आहेत. काही काही गोष्टी त्याच्यामध्ये चुकणार पण. चालायचं, तर सायन्स आहे, सायन्समध्ये असंच असतं. एखादा सायंटिस्ट थेरी मांडतो, त्यातल्या काही गोष्टी आवडतात, काही गोष्टी चुकीच्या पण सापडतात, कारण बाकीचे सायंटिस्ट लोक गप बसत नाहीत. त्यांच्याही शंकांचं समाधान होणं त्याच्यामध्ये गरजेचं असतं, आणि ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. त्याशिवाय ते प्रॉपरली फिल्टरिंग होत नाही. आता डिमेरिट्स काय काय आहेत बघा. डिमेरिट्स किंवा डिसएडव्हान्टेजेस किंवा लिमिटेशन्स, कुठलाही शब्द वापरा. डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल काय काय सांगितले बघा. atomic mass of elements cobalt and nickel is same. कुणाला पहिल्यांदा घ्यायचं. Hence there was an ambiguity regarding their sequence in the periodic table. पहिल्यांदा कुणाला ठेवायचं आणि नंतर कुणाला ठेवायचा याच्याबद्दल द्विधा मन अवस्था होती. मनाची द्विधा म्हणजे घ्यायचं कुणाला, त्याला ambiguity असं म्हणतात. Isotopes were discovered a long time after Mendeleev put forth the periodic table. आता हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम याच्यात क्रिएट झाला. आयसोटोप्स मिळाले. आयसोटोप्स म्हणजे काय असतं की ज्यांचा ऍटॉमिक नंबर सेम असतो मात्र मास नंबर वेगवेगळे असतात. बघा लक्षात येते का, आपण साधारणपणे सायन्समध्ये कार्बन 12 आणि कार्बन 14 असे दोन बघितले होते बघा. पार्ट 2 मध्ये आपण कार्बन डेटिंग मध्ये आपण ह्याचा ऍटॉमिक नंबर सेम आहे, मात्र याचे मास नंबर वेगवेगळे. यांना आयसोटोप असं म्हणतात. मग अशा आयसोटोप्सचा नंतर शोध लागायला लागला. मग मेंडेलिव्हची जी काय पिरियडिक टेबलची अरेंजमेंट आहे ती कशानुसार आहे, मास नंबर नुसार आहे, ऍटॉमिक मासेस नुसार. मग ह्याला पण एक वेगळी जागा दिली पाहिजे, ह्याला पण एक वेगळी जागा दिली पाहिजे. मग हे ठेवणार कसं पिरियडिक टेबलमध्ये. पिरियडिक टेबलमध्ये कार्बनसाठी एकच जागा अवेलेबल आहे, दोन दोन ठिकाणी नाही ठेवू शकत. म्हणजे दोन जागा कराव्या लागतील. हायड्रोजन मध्ये तर 3 आयसोटोप्स आहेत, मग हायड्रोजनला 3 जागा द्यायच्या का, असा प्रॉब्लेम यायला लागला. समजून घ्या काय म्हणायचं आहे ते. आयसोटोप्स हॅव सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. हे आयसोटोप्स जे आहेत, आता हे दोन्ही कार्बन आहेत, दोन्ही कार्बनच्या प्रॉपर्टीज सेम आहेत, मात्र ॲटॉमिक मासेस वेगवेगळे. सो धिस वॉज अ चॅलेंज टू प्लेस देम इन पिरियडिक टेबल. त्यांना पिरियडिक टेबलमध्ये ठेवायचं कसं, हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी होता. When elements were arranged in increasing order of atomic masses, the rise in atomic mass was not uniform. हा एक इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. ऍटॉमिक मास मध्ये जी वाढ होते ती युनिफॉर्मली होत नाही. म्हणजे समजा जर एखाद्याचा ऍटॉमिक नंबर 10 आहे, ऍटॉमिक मास 10 आहे, तर तो पुढचा किती यायला पाहिजे, साहजिकच आपल्या डोक्यात येते 11 पाहिजे, त्याच्यानंतर किती पाहिजे, 12 पाहिजे, त्याच्यानंतर 13 पाहिजे. म्हणजे एक एक न वाढतं, म्हणजे ते युनिफॉर्म झालं. तसं याच्यामध्ये युनिफॉर्म नाही. बघूया आपण त्या टेबलला. लिथियम इथं 7 आहे, नंतर किती आलं 9.4. म्हणजे या दोघांच्यातला डिफरन्स किती झाला,
2.4. त्याच्या पुढचा किती आहे? 11. त्याच्या पुढे ठीक आहे, बघा इथं 11 नंतर 12 आलं असं पाहिजे, म्हणजे काहीतरी सांगता येते. आता इथं बघा 12 नंतर डायरेक्ट 14 आलं, 14 नंतर 16. ठीक आहे, आपण इथं म्हणून 2चा डिफरन्स आहे, पण पुढे किती आलं? 19. इथं बघा 23, 24 हे ठीक आहे, 24 नंतर डायरेक्ट 27.3. कसं लक्षात ठेवणार तुम्ही? म्हणजे त्याचे ॲटॉमिक मासेस सुद्धा साधारणपणे लक्षात यायला पाहिजे, असं प्रॉपरली ते सिक्वेन्सनं येत नाही असं ते म्हणताय. हेन्स इट वॉज नॉट पॉसिबल टू प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट्स कुड बी डिस्कवर्ड बिटवीन टू हेवी एलिमेंट्स. बघा हे याच्यातनं अजून एक पॉईंट शोधून काढ. तर याच्यामधला जो डिफरन्स आहे तो वेगवेगळा आहे, मग त्याच्यामध्ये आणि एखादा नवीन एलिमेंट सापडेल का, हे कोण प्रेडिक्ट करणार आणि कसं सांगणार? कारण बघा इथं 12 नंतर 14 झाला तर उद्या 13चं सापडेल का, कसं सांगणार? 14 नंतर 16 झाला मास नंबर, 15चा असेल का? हे काही सांगता येण्यासारखं नव्हतं तिथं, त्याच्याबद्दल काही प्रेडिक्शन करता येणं सुद्धा शक्य नव्हतं. बरं किती जण सापडतील त्याच्यामध्ये, तो सुद्धा प्रश्न होता. त्यामुळं ह्या सगळ्या वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये, ते जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्या पुढं चौथा पॉइंट आहे पोझिशन ऑफ हायड्रोजन. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे, कारण अजून सुद्धा भांडणं आहेत ह्याच्यावरून, हायड्रोजनच्या जागेवरून. हायड्रोजनला पिरियडिक टेबलमध्ये नेमका ठेवायचा कुठं? हायड्रोजन shows a similarity with halogens, that is the group 7. For example, its molecular formula is H2, similar to that of fluorine and chlorine. हायड्रोजन आपण असं लिहितो H2, फ्लोरीन F2, क्लोरीन Cl2, ब्रोमीन Br2. मग हे सगळ्या हॅलोजन्स आहेत. मग त्यांच्यासारखा जर हा असेल तर हायड्रोजनला यांच्या कॅटेगरीमध्ये टाकलं पाहिजे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन. Also, there is a similarity in chemical properties of hydrogen and alkali metals. हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज या अल्कली मेटल्स सारख्या पण आहेत. मग हे तिघ जण हॅलोजन जे आहेत ते आहेत नॉन मेटल्स. याचा अर्थ हायड्रोजन काही नॉन मेटलच्या पण प्रॉपर्टीज दाखवतो, काही मेटल्सच्या पण प्रॉपर्टीज दाखवतो. अगेन देर इज अ सिमिलॅरिटी इन मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन अँड अल्कली मेटल्स फॉर्म्ड विथ क्लोरीन अँड ऑक्सिजन. काही प्रमाणात त्याचे जे फॉर्म्युले जे आहेत, केमिकल फॉर्म्युले जे आहेत, मॉलिक्युलर फॉर्म्युले जे आहेत ते एकसारखे आहेत. इथं आहे बघा, इथं टेबलमध्ये जास्त क्लिअर होईल बघा. कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन कोणाबरोबर आहे? क्लोरीन, ऑक्सिजन, सल्फर बरोबर. HCl, H2O, H2S. आता हे कंपाऊंड्स ऑफ सोडियम, म्हणजे हे मेटल्स आहेत, मेटल बरोबर आहे त्याचं. NaCl, Na2O, Na2S. मग जसे मेटलचे क्लोराईड, ऑक्साईड आणि सल्फाईड तयार होतात तसं सेम हायड्रोजनचं होतं. आता बघा इकडे ह्या बाजूला, आता हायड्रोजनसाठी जर तुम्ही कन्सिडर केलं, आता हे बघा कुणाबरोबर आहे? मेटल बरोबर आहे. मेटल बरोबर कसा फॉर्म होतो हायड्रोजनचा हायड्राइड NaH. आता क्लोरीन आहे, हाच मेटल क्लोरीन बरोबर कसा फॉर्म होतो? NaCl. मग हे फॉर्म्युले एकसारखे आहेत बघा, लक्षात येते. कंपाऊंड विथ नॉन मेटल्स, हायड्रोजनचा कार्बन हे नॉन मेटल आहे, कार्बन बरोबरचा कंपाऊंड CH4 आहे. मग कार्बन बरोबर क्लोरीनचं कसं तयार होतंय? CCl4 आहे. म्हणजे हा हायड्रोजन जसं मेटल बरोबर कंपाऊंड फॉर्म करतो त्यांच्याशी सिमिलर त्याचे फॉर्म्युले आहेत, जसं तो नॉन मेटल बरोबर कंपाऊंड फॉर्म करतो त्यांच्याशी सुद्धा त्याचे सिमिलर फॉर्म्युले आहेत. मग त्याला ठेवायचा कुठं नेमका? मेटलमध्ये नेऊन ठेवायचा का नॉन मेटलमध्ये नेऊन ठेवायचा? आता टेबलमध्ये तो कुठं आहे ते बघूया, कारण तो फार महत्वाचा आहे. बघा इथं
मग आता त्याला ठेवलाय कुठं हे बघा, लिथियम, सोडियम, पोटॅशियम म्हणजे हे सगळे मेटल्स आहेत. मेंडेलिव्हनं त्याला पहिल्यांदा इथंच ठेवलाय मेटल्स मध्ये. मग हॅलोजन्स कुठे आहेत हे बघा, हॅलोजन्स इथं आहेत, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, इथं हॅलोजन्स आहे. मग काही जण म्हटले त्याला इथं ठेवा, काही जण म्हटले त्याला इथं ठेवा. बघा लक्षात येते, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये आहे. हेन्स इट कॅनॉट बी डिसाइडेड whether the correct position of hydrogen is in the group of alkali metals म्हणजे पहिला ग्रुप, or in the group of halogens म्हणजे ग्रुप नंबर 7. नेमकं त्याला ठेवायचं कुठं, पहिल्या ग्रुपमध्ये ठेवायचं का 7व्या ग्रुपमध्ये ठेवायचं, हा प्रॉब्लेम क्रिएट झाला. हे त्याचं ड्रॉबॅक आहे असं तुम्ही सांगितलं.